राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हाच खरा प्रश्न आहे. As flies to wanton boys are we to gods. They kill us for their sport. उन्हाळ मुलांना जशा माशा, तशी देवांसाठी आपण माणसं. सहज मौज मजा म्हणून ते ठार मारतात आपल्याला. Life is a tale told by an idiot, full of sound and fury, and signifying nothing. आयुष्य ही एक कहाणी आहे, कुणा महामूर्खानं सांगितलेली. तिच्यात भले मोठा कोलाहल आणि प्रक्षुब्ध भावना असतात, पण शेवटी ते सगळंच निरर्थक ठरतं. You too, Brutus. Then fall, Caesar. काय? ब्रूटस, तू सुद्धा? मग तुला मरायलाच हवं, सीझर. What's in a name? That which we call a rose, by any other name would smell as sweet. नावात काय आहे? आपण ज्याला गुलाब म्हणतो, त्याचं नाव दुसरं काही असतं तरी त्याचा सुवास तितकाच मोहक असता. We are such stuff as dreams are made on, and our little life is rounded with a sleep. आपण बनलो आहोत अशा द्रव्यातून, स्वप्न घडतात ज्यापासून, आणि आपलं लहानसं जीवन जातं एखाद्या झोपेत आटोपून. जागतिक साहित्यात गाजलेले हे सगळे उद्गार आले आहेत विल्यम शेक्सपियरच्या लेखणीतून. 400हून अधिक वर्ष सगळ्या जगाच्या रंगभूमीवर गारुड करणाऱ्या शेक्सपियरच्या विविध पात्रांनी काढलेले हे उद्गार. शेक्सपियरच्या विविध व्यक्तिरेखा आणि त्यांची वाक्य इतक्या प्रदीर्घ काळ रसिकांच्या कानात मनात गुंजत राहण्याचं कारण काय असावं बरं? हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इंग्रजी विषयाचे शिक्षक, साहित्याचे अभ्यासक आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्त्रबुद्धे सर. सर, तुमचं स्टुडिओत स्वागत. धन्यवाद. नमस्कार. 23 एप्रिल हा जागतिक शेक्सपियर दिवस आहे. खरं याचं कारण काय आहे बरं? 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिनही आहे. बरोबर. आणि जागतिक शेक्सपियर दिनही आहे. याचं कारण असं की 23 एप्रिल 1564 या दिवशी शेक्सपियरचा जन्म झाला. इंग्लंडमधल्या स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन या त्याच्या गावी तो जन्माला आला आणि त्याचा मृत्यूही 23 एप्रिल 1616 तर अशा तऱ्हेने त्याचा जन्मदिवस आणि मृत्यूदिन हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे 23 एप्रिलला आणि अर्थातच त्याच्या साहित्यातल्या प्रचंड मोठ्या स्थानामुळे त्याला या दिवसाला जागतिक शेक्सपियर दिन असं म्हटलं जातं. 52 वर्षांच्या ह्या अगदी अल्प आयुष्यात शेक्सपियरनी तब्बल 37 नाटकं लिहिली आणि ती नाटकं ही चांगली मोठी. त्यावेळी नाटक 5 अंकी असायचं आणि इंग्लिश भाषेला नव्हे तर जागतिक साहित्यालाच त्यानं एकापेक्षा एक अमर अशी लेणी चढवली. याखेरीज शेक्सपियरनं 154 कविता लिहिल्या. त्यांना सॉनेट्स किंवा सुनीत आपण म्हणतो त्या कवितांमध्येही त्यांनी स्वतःचं नाणं पाडलं. सॉनेट हा प्रकार त्यापूर्वीपासून अस्तित्वात होता, पण शेक्सपियरनी जी रचना केली तिच्या प्रभावीपणामुळे शेक्सपियरियन सॉनेट असा सुनीताचा किंवा सॉनेटचा प्रकार अस्तित्वात आला. त्याखेरीज त्यानं अनेक दीर्घ कविता लिहिल्या आणि इतरही काही लेखन केलं. म्हणूनच कदाचित त्याला बार्ड ऑफ एव्हन पण म्हटलं जातं शेक्सपियर. नक्की. शेक्सपियरच्या साहित्यकृती ज्या इतक्या प्रचंड लोकप्रिय आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि किती आहेत?
37 नाटकांचा उल्लेख मी केला, हो. 154 कवितांचा केला. या 37 नाटकांमध्ये किती विविधता आहे, हे अगदी अवश्य पाहण्यासारखं आहे. त्याच्यात सगळ्यात प्रसिद्ध आहेत त्या 4 महान शोकांतिका, त्याला 4 ग्रेट ट्रॅजेडीज असं म्हणतात. ऑथेल्लो, मॅकबेथ, हॅमलेट आणि किंग लिअर. ह्या 4 शोकांतिका खरोखरी त्या काळापासून लिहिल्या, त्या काळापासून म्हणजे त्यांनी साधारणपणे 1601 ते 1609 ह्या वर्षामध्ये या 4 शोकांतिका लिहिल्या आणि सगळ्यात जास्त प्रयोग ह्या 4 शोकांतिकांचे झालेले आहेत. आजपर्यंत जगभर सगळ्या भाषात त्याचे अनुवाद झालेले आहेत. मराठीत त्याचे अनेक अनुवाद झालेले आहेत. या 4 शोकांतिकाखेरीज अनेक सुखांतिका किंवा सुखात्मिका कॉमेडीज शेक्सपियरने लिहिल्या. त्यांनी सुरुवात केली नाटकं लिहायला, ती मात्र हिस्टरी हिस्ट्रीपासून. प्लेजपासून केली. त्याच्यातले इंग्लंडचे हेनरी किंवा रिचर्ड यासारखे राजे, रिचर्ड द सेकंड, रिचर्ड द थर्ड ही त्याची नाटकं फार प्रसिद्ध आहेत. आणि त्यातल्या रिचर्ड द थर्ड ह्या अतिशय दुष्ट, इव्हिल असणाऱ्या राजाचं जे चित्रण त्यांनी उभं केलं, त्याचा संदर्भ अजूनही जागतिक साहित्यामध्ये जुलमी राजा कसा अशा प्रकारे घेतला जातो. तेव्हा हिस्टरीपासून त्यांनी सुरुवात केली. मग सुखात्मिका कॉमेडीज कॉमेडीज. लिहिल्या आणि मग ट्रॅजेडीज लिहिल्या. ह्या त्याच्या नाटकांचं वर्गीकरण समीक्षक वेगवेगळ्या प्रकारे करतात. उदाहरणार्थ, ज्या काळात त्यांनी या ट्रॅजेडीज किंवा शोकात्मिका लिहिल्या, त्याच्या पाठोपाठ त्यांनी प्रॉब्लेम प्लेज अशा नावाने ओळखले जाणारी काही नाटकं लिहिली. बरं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी द टेम्पेस्ट ही सुखात्मिका लिहिली. आत्ता आपण तुम्ही सांगितलं की 3 प्रकारचे जॉनर शेक्सपियरचे खूपच प्रसिद्ध आहेत, हिस्ट्री, कॉमेडीज अँड ट्रॅजेडीज. तर आज 409 वर्ष लोटली, म्हणजे आपण आज 2025 मध्ये आहोत, पण आजही त्याचं साहित्य, त्याची नाटकं ही तेवढीच ताजी आणि तेवढीच रसरशीत जिवंत अशी आहेत. तर म्हणूनच तेवढं महत्त्व शेक्सपियरच्या साहित्याला आहे. त्या महत्त्वाविषयी तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की शेक्सपियरचं जे थोरपण आहे ते अनेक गोष्टीत आहे. त्यांनी जी कथानकं उचलली, हा उचलली शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण एका समीक्षकांनी शेक्सपियरचं वर्णन द सेलेस्टियल थीफ म्हणजे स्वर्गीय चोर असं केलेलं आहे. म्हणजे त्याला चोरही म्हटलेलं आहे, पण स्वर्गीय चोर असं म्हटलेलं आहे. अशासाठी की शेक्सपियरची अनेक कथानकं ही त्यांनी आधी लिहिल्या गेलेल्या वेगवेगळ्या साहित्यातून थेट उचललेली होती. पण त्यांनी जे उचललं, त्याला त्यांनी जे त्याचं अंगडं टोपडं चढवलं, ते इतकं बहारदार होतं, ते इतकं सुरेख होतं की त्यामुळे आधी कुणी ह्या विषयावर काही नाटक लिहिलं होतं का, कविता लिहिली होती का, याचा विसर पडला लोकांना. आणि त्या त्या व्यक्तिरेखेवर शेक्सपियरचा एक असा छाप निर्माण झाला. अशा तऱ्हेने शेक्सपियरनी ही कथानकं निवडली. ती निवडताना वेगवेगळ्या देशातली, वेगवेगळ्या प्रदेशातली, वेगवेगळ्या काळातली निवडली आणि त्यामुळे त्याचं जे अपील आहे ते व्यापक व्हायला मदत झाली. शेक्सपियरचा पुढचा जो अतिशय महत्त्वाचा विशेष मला वाटतो, तो म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा. ह्या व्यक्तिरेखाची कितीतरी उदाहरणं देता येईल, पण तुम्ही त्याच्या ज्या 4 महान शोकात्मिका आहेत त्या जरी पाहिल्यात ना, तरी हॅमलेट पहा. आज पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात जास्त लेखन कुठल्या एका नाटकाविषयी झालेलं असेल तर ते हॅमलेटविषयी झालेलं आहे. हॅमलेटचं फ्रॉइडियन दृष्टिकोनातनं ॲनालिसिस, विश्लेषण केलेलं आहे. लोक अशा नाना प्रकारच्या दृष्टिकोनातनं हॅमलेटचं विश्लेषण केलेलं आहे. हॅमलेट गे होता का, त्यांनी ओफिलियाला का नाकारलं, असे प्रश्न लोकांनी उपस्थित केलेले आहेत. आणि हॅमलेट हा नेमका कोण होता याच्याबद्दल प्रबंध लिहून लोकांनी PhD मिळवलेली आहे. म्हणजे ही हॅमलेट ही व्यक्तिरेखा आपण म्हणतो तसं छा गई है नाट्यसृष्टीवर. अशीच किंग लिअर, राजा लिअरची भुरळ तर इतक्या लोकांना पडली, इतक्या लोकांनी, इतक्या चांगल्या साहित्यिकांनी त्याचा अनुवाद केला
मी पुढे उल्लेख करीनच, पण मराठीमध्येही लिअरचा अवतार झाला आणि तो प्रचंड लोकप्रिय झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा लिअर कोण होता? हा एक लिअर ही शोकांतिका आहे. ही एका राजपुरुषाची शोकांतिका आहे का एका कुठल्याही म्हाताऱ्याची शोकांतिका आहे? तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जगभरातल्या सगळ्या लोकांना आपल्या म्हातारपणाच्या शोकांतिकेचं काहीतरी एक चित्र उमटलेलं दिसत असलं पाहिजे. त्याशिवाय एका राजाच्या हातून काही चुका होतात आणि त्यामुळे त्याचं नुकसान होतं. ही कथा जगभरच्या सामान्य लोकांनी सुद्धा इतकी डोक्यावर उचलून धरायचं काय कारण आहे? मॅकबेथचं उदाहरण आपण घेतलं की त्या पतिपत्नींच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे काय काय परिणाम होतात, किती बळी जातात. एका अर्थाने मी तुम्हाला सांगू, शेक्सपियर हा अतिशय सेफ गेम खेळणारा चतुर नाटककार होऊन गेला. का तो असं करत होता? तर शेक्सपियर हा निव्वळ नाटककार नव्हता. तो त्या काही नाटकांचा दिग्दर्शक असे, काही नाटकांचा निर्माता होता. आयुष्याच्या उत्तरार्धात तर त्यानं द ग्लोब या नावाचं एक जे थिएटर निर्माण झालं लंडनमध्ये, त्याच्यात भागीदारी घेतलेली होती. म्हणजे तो भागीदारही होता नाटकगृहाचा. नाटक चालावं याच्यामध्ये अतिशय रस असणारा तो नाटककार होता. त्यामुळे आपलं नाटक पडता कामा नये, ते उचललं गेलंच पाहिजे ह्या जिद्दीने त्यांनी शक्य ते सगळं केलं. आणि त्याचा एक भाग म्हणून हा सेफ गेम म्हणजे काय केला त्यांनी? तर तुम्ही पहा की त्याची सगळी नाटकं घ्या, ट्रॅजेडी घ्या, कॉमेडी घ्या, त्यांनी मानवी स्वभावातल्या ज्या अतिशय मूलभूत भावभावना आहेत त्यांना हात घातला. आपण असं म्हणतो की जग बदलत चाललेलं आहे, पण मातापित्यांचं मुलांविषयीचं वात्सल्य हे फार मोठ्या प्रमाणात उलट टोकाला गेलेलं आहे असं नाही दिसत आपल्याला. तेव्हा प्रेम आहे, द्वेष आहे, संशय आहे, महत्वाकांक्षा, अगदी राक्षसी महत्वाकांक्षासुद्धा, असे मला बोलता बोलता 50 गुण आणि अवगुण सांगता येतील. ह्या सगळ्या गुणांचं आणि अवगुणांचं चित्रण त्यांनी केलं. काही वेळेला अगदी टोकाला जाऊन केलं. हॅम्लेटचं पुन्हा उदाहरण घ्या. हॅम्लेटला संदेह आहे. संदेहाची पासूनच तर भगवद्गीतेची सुरुवात झाली. पार्थाचा संदेह, त्याचं निराकरण भगवंतांनी केलं, पण हॅम्लेटच्या बिचाऱ्याच्या संदेहाचं शेवटपर्यंत निराकरण झालं नाही. आणि म्हणून मग त्याच्यावर नेहमी त्याच्यावर असा आरोप होतो की निर्णय शक्ती नसलेला आहे का हा हिरो, हा नायक? याला नायक तरी कसं म्हणावं, न नायक म्हणावं का याला? कारण याला निर्णयच घेता येत नाही, त्याला संभ्रमच पडतो सारखा. पण अशी माणसं असतात, हे हॅम्लेटनी अधोरेखित केलं. ऑथेल्लो पहा, आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम करणारा, किंबहुना प्रेम करून मागणी घालून तिच्याशी लग्न केलेला ऑथेल्लो एका खलनायकाच्या चिथावणीमुळे एवढी बुद्धी फिरते त्याची की तो तिच्यावर संशय घ्यायला लागतो आणि अखेरीस तिचा खून करतो. तेव्हा अशा आजही आपण वर्तमानपत्रात वाचतो, चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली. तेव्हा माझ्यासारख्याला आठवण होते की अरे, हे शेक्सपियरनी ऑथेल्लोमध्ये याचं किती सुंदर चित्रण केलेलं आहे. दुष्टपणा हा दुर्गुण घ्या. आपल्याला अनेक व्यवहारात आजही माणसं अशी दिसतात की काहीही स्वार्थ नसताना दुसऱ्याचं वाईट करायला जातात. माझा काहीतरी स्वार्थ आहे तर मी दुसऱ्याचं नुकसान करीन, हे एक मानवी स्वभावाला धरू नये असं म्हणू. पण शेक्सपियरनी पण अशी माणसं असतात की जी काही आपला फायदा नसताना सुद्धा दुसऱ्याचं वाईट झालं तर त्यात आनंद मानतात. असे खलनायक शेक्सपियरनी निर्माण केले. त्याच्यापैकी इयागो हा ऑथेल्लोमधला खलनायक हा अगदी शुद्ध खलनायकाचा नमुना मानला जातो. विशुद्ध खलनायक अशासाठी की ऑथेल्लो आणि डेस्डिमोना यांच्यामध्ये संशयाची आग पेटवून देण्यात इयागोचा फायदा असा काहीच होण्याची शक्यता नव्हती. तरीही काही सूड म्हणून असेल, अन्य काही कारणं आहेत त्याला, परंतु त्यांनी विध्वंस त्यांच्या संसाराचा केला. त्यातली दोन्ही आयुष्यही होरपळून नष्ट झाली. आता पहा, ज्युलियस सीझर नाटक याला पॉलिटिकल ट्रॅजेडी, राजकीय शोकांतिका असं म्हटलं जातं. ही एक दुर्मिळ अशी शोकांतिका आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत हे नाटक राजकारण, लोककारण, समाजकारण यांच्या भोवती फिरतं. आणि ह्या नाटकातली ज्युलियस सीझरची व्यक्तिरेखा ही
तुलनेने दुय्यम महत्त्वाची ठरते, जरी नाटकाला नाव त्याच्यावरून दिलेलं आहे. त्यामुळे वरकरणी असं वाटेल की नाटकातला मुख्य पात्र किंवा नायक तो आहे. पण बहुसंख्य समीक्षक असं आता मानतात की ब्रुटस हा त्याचा मित्र, ज्यांनी त्याचा शेवटी खून केला, तो या नाटकाचा नायक आहे. अशासारख्या अनेक गोष्टींवर मतभेद अजूनही होतात, चर्चा झडतात. ज्युलियस सीझरच्या बाबतीतही महत्त्वाकांक्षेचं एक वेगळं रूप आपल्याला दिसतं आणि मॅकबेथ नाटकातही ते दिसतं. ज्युलियस सीझर ही लोकशाहीचा आग्रह धरणारा ब्रुटस, आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणारा कर्तृत्ववान शूर सेनापती ज्युलियस सीझर यांच्यामध्ये संघर्ष उभा राहतो. वरकरणी ते दोघेही मित्र आहेत, परंतु ब्रुटसला जी काळजी वाटते की रोममध्ये आता हुकुमशाही येणार आणि ज्युलियस सीझर हा सम्राट होणार, त्याला ते मान्य नाही, त्याला लोकशाही कायम राहायला हवी आहे. त्यातून तो ज्युलियस सीझरचा खून करायला प्रवृत्त होतो. म्हणजे याच्यात तुम्ही पहा, म्हटलं तर मित्रद्रोह हा घटक आला, महत्त्वाकांक्षा आणि तिची रूपं हा घटक आला, त्याचे विरुद्ध बंड करणारे लोक आणि त्यांच्यावर होणारे परिणाम हा घटक आला. म्हणजे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही हा संघर्ष आजही आपल्याला दिसतो की नाही, ठिकठिकाणी दिसतो. तेव्हा शेक्सपियर हा त्यामुळे सतत रेलेव्हंट आहे असं वाटत राहतं. बरोबर आहे. आणि त्या सगळ्या साहित्यकृती, कलाकृती, त्यांचं शेल्फ लाईफ हे कायमस्वरूपी असणारच आहे. अगदी खरं आहे. तुम्ही आत्ता साहित्याबद्दल आणि कलाकृतींबद्दल शेक्सपियरच्या बोललात, तर मानवी भावभावनांचे अनंत छटा आपल्याला या साहित्यकृतींमध्ये दिसतात. शेक्सपियरच्या साहित्यामध्ये स्त्रियांची पात्रसुद्धा खूप अतिशय ठळक आणि ठाशीव अशी आलेली आहेत. म्हणजे तो काळ वेगळा आहे, पण तरीसुद्धा लेडी मॅकबेथ असेल, ज्युलियट असेल, तर या स्त्री पात्र रेखाटताना त्यांनी काय विशेष जादू केली असेल? जादू केली असंच म्हटलं पाहिजे. याचं महत्त्वाचं कारण असं की तो काळ लक्षात घेतलात तर स्त्रियांना समाज जीवनामध्ये, राजकारणामध्ये फार मोठं स्थान नव्हतं किंवा स्त्री पुरुष संबंधही तितके मित्रत्वाचे नसतील त्या काळात. निश्चितच नव्हते. त्या लेखनात तरी ते तसे उतरलेत अतिशय होय. चांगल्या अगदी पद्धतीने. खरं आहे. कारण स्त्री ही पुरुषाची होऊन राहिली पाहिजे. एका अर्थाने तिच्यावर पुरुषाची सत्ता असली पाहिजे, स्वामित्व असलं पाहिजे आणि स्त्रीनी दुय्यम भूमिकाच नेहमी बजावली पाहिजे, असं मानणारा तो सगळा काळ होता. जरी एलिझाबेथ राणी इंग्लंडच्या राजसिंहासनावर आरूढ होती आणि अतिशय बलाढ्य राणी होती, तरीसुद्धा सर्वसामान्यपणे स्त्रियांचं स्थान हे आजच्यासारखं समानतेचं किंवा आदराचं सोडाच, पण अगदी निश्चितपणाने दुय्यमपणाचं होतं. अशा काळात शेक्सपियरनी आपल्या नाटकात एकापेक्षा एक विलोभनीय आणि समर्थ अशा स्त्री व्यक्तिरेखा आणि महत्वाकांक्षी सुद्धा तेवढ्याच. प्रचंड महत्वाकांक्षी. तुम्ही मगाशी लेडी मॅकबेथचं उदाहरण दिलं ते अगदी बरोबर आहे. किंबहुना मॅकबेथ हा तसं म्हटलं तर नाटकाचा खलनायक, आणि सगळ्या हत्या ज्या झाल्या त्या बव्हंशी त्याच्या हातून झाल्या, पण त्याला या सगळ्यासाठी प्रवृत्त करणारी लेडी मॅकबेथ आहे आणि तिचे त्याला प्रवृत्त करणारे असे संवाद वाचलेत तर स्त्री ही किती भयानक क्रूर होऊ अंगावर शकते, काटा येतो. त्याचं अंगावर काटा येईल असं अशा तऱ्हेची भाषा शेक्सपियरनी तिच्यासाठी वापरलेली आहे. आणि हे अगदी वेगळं असं चित्रण किंवा ही व्यक्तिरेखा स्त्रीची त्यांनी उभी केलेली आहे. अँटनी अँड क्लिओपात्रामधलं क्लिओपात्राचं उदाहरण घ्या की किंगडम्स आर क्ले असं तिच्यासाठी, राज्य साम्राज्य म्हणजे निव्वळ धूळ आणि माती आहे असं तिच्यासाठी म्हणायला राजे तयार झाले. अशी ती अप्रतिम सौंदर्यवती, अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अतिशय कुटिल अशी राजनीतिज्ञ क्लिओपात्राच्या रूपाने शेक्सपियरनी रंगवली आणि तिच्याबद्दल इतिहासात जे बोललं जातं त्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे न्याय दिला. पण मला अशी अनेक उदाहरणं देता येईल, पण मला तुमचं आवर्जून लक्ष वेधायचं आहे ते मर्चंट ऑफ व्हेनिस ही अतिशय सुंदर सुखात्मिका आहे. त्यातली पोर्शिया ही जी नायिका आहे, त्या मर्चंट ऑफ व्हेनिसचं गंमत पहा. मर्चंट ऑफ व्हेनिस कोण असतो तर अँटोनियो. पण अँटोनियो हे त्या मानाने फार प्रभावी अशी व्यक्तिरेखा नाही. मग प्रभावी व्यक्तिरेखा नाटकात कोण? एक शायलॉक हा ज्यू सावकार आणि दुसरी पोर्शिया जी आपल्या बुद्धिचातुर्याने शायलॉकच्या कारस्थानांवर मात करते.
हे मर्चंट ऑफ व्हेनिस यातल्या प्रत्येक नाटकावर मी बोलायला लागलो आहो तर एक हो, पॉडकास्ट आपल्याला खरंय. करावा लागेल. पण मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये सुद्धा त्यांनी किती गोष्टी आणल्या आहेत. ज्यू आणि ख्रिश्चन यांच्यातला जो भेदभाव आणि ख्रिश्चनांनी ज्यूना दिलेली वागणूक, ज्यूनी त्याचा सूड घेण्याचा केलेला प्रयत्न, म्हणजे 2 धर्मातलं वैमनस्य ह्याचं इतकं खरंखुरं चित्रण शेक्सपियरनी केलेलं आहे. मी मगाशी म्हणालो तसं अजूनही रेलेव्हंट आहे ही गोष्ट. ह्याचं एक चित्रण आपण होलोकॉस्टच्या रूपाने उमटलेलं पाहिलंच 1945 पर्यंत. तेव्हा तो तर धागा ह्यात महत्त्वाचा आहेच. तर त्यातला हा शायलॉक नावाचा ज्यू हा सूड घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचा अपमान जो काही झालेला आहे अँटोनियोकडनं, मर्चंट ऑफ व्हेनिसकडनं, त्याचा सूड घेण्यासाठी तो अशा तऱ्हेचं काहीतरी कारस्थान करतो की अँटोनियोच्या जीवावर बेततं. आणि कोर्टरूम सीन आहे की शायलॉक त्याच्या बुटावर घासून त्याच्या हातातल्या सूर्याला धार काढतोय की अँटोनियोच्या हृदयाजवळचं 1 पाऊंड मांस कापून घ्यायचा करार झालेला आहे आणि ते मी आत्ताच आणि कोर्टातच कापून घेणार. अशा वेळेला पोर्शिया वकिलाचा वेश पालटून प्रवेश करते. आता दुर्दैवाने त्या काळात स्त्रियांविरुद्ध भेदभाव आजच्यापेक्षाही जास्त होता आणि त्यामुळे वकिली करायला स्त्रियांना मान्यता नव्हती. त्यामुळे ती पुरुषाचा वेश घालून प्रवेश करते आणि तिच्या अतुलनीय अशा ज्ञानानी, कायद्याच्या ज्ञानानी ती शायलॉकचं कारस्थान उधळून लावते, अँटोनियोला जीवदान देते, शायलॉकलाच शिक्षा होईल अशी व्यवस्था घडवून आणते. या 2 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक, पोर्शियामुळेच अँटोनियो जगतो. पोर्शियाचा नवरा बसॅनियो हाही जगतो. हे सगळं सगळ्यांना खेळवणारी एक प्रकारे सूत्रधार ही पोर्शिया आहे आणि तिला कायद्याचं ज्ञान त्याही काळात अतिशय उत्तम होतं. हे शेक्सपियरनी अधोरेखित केलेलं आहे. आणि दुसरीकडे शायलॉक हा ज्यू सावकार आहे. तो त्या नाटकाचा खलनायक आहे हे अगदी निश्चित आहे. पण शेक्सपियरनी त्याचीही बाजू नाटकात इतक्या प्रभावीपणे मांडलेली आहे की अजून समीक्षकांमध्ये अशी चर्चा झडते की शायलॉक आणि पोर्शिया हेच या नाटकाचे खरे नायक नायिका आहेत. नायक आणि नायिका म्हणजे एकमेकांचे प्रियकर प्रेयसी नवरा बायको असायला पाहिजे तशी काही गरज नाही. तेव्हा शायलॉक असं का दुष्टपणाने वागतो याचा कार्यकारण भाव हा इतक्या सुसंगतपणे आणि प्रभावीपणे शेक्सपियरनी मांडलेला आहे की एका ज्यूची त्या काळातही तिरस्कृत असलेल्या ज्यूची बाजू इतकी चांगली मांडल्याबद्दल शेक्सपियरच्या वकिली चातुर्याचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि अर्थात पोर्शिया ही तर उत्कृष्ट स्त्री व्यक्तिरेखा असं मला निश्चितपणाने वाटतं. तेव्हा अशा तऱ्हेने शेक्सपियरनी एकापेक्षा एक सरस अशा स्त्रियांची पात्र निर्माण केलेली आहेत आणि त्यांच्या हातून पुष्कळ काही गोष्टी घडू शकतात. म्हणजे स्त्रिया काय करू शकतात याची अगदी छान दर्शन शेक्सपियरनी घडवलेलं आहे. अगदी खरं आहे. सर, भारतात कालिदासापासून ते आजच्या पिढीपर्यंत अनेक थोर नाटककार होऊन गेले, तरी शेक्सपियरचं महत्त्व हे आजही तेवढंच अधोरेखित आहे. बऱ्याचदा वसाहतवादाचा अवशेष असं वाटतो का? नाही असं मला वाटत. याचं कारण जे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचं साहित्य असतं, जे अभिजात साहित्य असतं, ते सगळ्या सीमारेषा ओलांडून जातं. ते सीमारेषांची, बंधनांची मर्यादा पाळत नाही. नाहीतर 1867 साली आपल्याकडे शेक्सपियरच्या ऑथेल्लो या नाटकाचा पहिला अनुवाद झाला. इतक्या आधीच्या काळात शेक्सपियरचा अभ्यास करावा आणि त्याचे अनुवाद करावेत असं का बरं वाटलं असेल लोकांना? तेव्हा शेक्सपियरच्या नाटकांमध्ये, त्यातल्या पात्रांमध्ये, त्यातल्या संवादांमध्ये, त्यातल्या परिस्थिती म्हणजे सिच्युएशन्समध्ये निश्चितच असं काहीतरी ग्लोबल अपील आहे. एक संपूर्ण जगाला वेढून टाकणारं किंवा आकर्षित करणारं असं काहीतरी त्यामध्ये आहे की ज्यामुळे जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या भाषात शेक्सपियरच्या नाटकांचे अनुवाद झाले आणि सगळ्या देशांमध्ये त्याच्या नाटकांचे प्रयोग झाले. ह्या सगळ्याच ठिकाणी काही इंग्रजांचंच राज्य होतं असंही नाही. त्यामुळे वसाहतवादाच्या दृष्टिकोनातनं याच्याकडे पाहावं असं मला वाटत नाही. मात्र शेक्सपियरच्या नाटकांमधून कलोनियलिझम किंवा वसाहतवादाचं रूप दिसतं असं अनेकदा त्या दृष्टीने पाहणाऱ्या समीक्षकांनी जाणवून दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. हे मान्य केलंच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की मी जेव्हा शेक्सपियरला
आमच्या कुळाचा हा पुराणपुरुष आहे असं म्हणतो, तेव्हा त्याचा जरा खुलासा करणं अगत्याचं आहे. हं, का म्हणतो मी त्याला आमच्या कुळाचा पुराणपुरुष? आमचं कुळ म्हणजे कुठलं? तर अभिजात साहित्यावर आणि चांगल्या भाषेवर, भाषाशैलीवर प्रेम करणारा जो जो कोणी आहे, त्या सगळ्यांचं हे कुळ असं मी मानतो. आणि त्याचा पुराणपुरुष शेक्सपियर हा काही एकटाच नव्हे. आपले कालिदास, व्यास, वाल्मिकी हेही असे आपल्या कुळाचे पुराणपुरुषच आहेत. यांच्याही आज तुम्ही पहा ना, व्यास आणि वाल्मिकी आणि कालिदास यांच्याही कलाकृती त्याही वेळी लोकांना, म्हणजे ज्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो, ज्यावेळेला आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा म्हणजे विशेषतः युरोपियन राष्ट्रांचा दृष्टिकोन हा निश्चितपणे वसाहतवादी होता, त्याही काळात कालिदासाच्या शाकुंतलाचा प्रभाव एका जर्मन महाकवीवर ग्योथेवर पडला आणि कालिदासाची मग पुढे अनुवाद झाले आणि ते इतर भाषांमध्येही साहित्य पोचलं. तेव्हा चांगल्या कलाकृती ह्या काळाच्या पुढे आणि पलीकडे जातात. तशा आपल्या व्यास आणि वाल्मिकींच्या महाभारत आणि रामायणानेही सगळ्या देशांच्या सीमारेषा ओलांडलेल्या आहेत आणि भुरळ घातली आहे. असाच शेक्सपियर आहे आणि म्हणून हे सगळेच आमच्या कुळाचे पुराणपुरुष आहेत असं मी म्हणतो. आणि त्यांच्याकडे वसाहतवाद किंवा अशा कुठल्या तरी राजकीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या नाटकात काय अभिजात असं मांडलं आणि त्याचा आपल्याला आजही आनंद घेता येतो का, याचा विचार आपण जास्त करावा असं वाटतं मला. अगदी बरोबर आहे. म्हणजे उत्तम साहित्यकृती या कुठल्याच देशाशी बांधील नसतात, त्या सगळ्यांसाठीच असतात. खरं आहे. सर, शेक्सपियरचा मराठी साहित्यावर कसा प्रभाव होता आणि कुठल्या कुठल्या कलाकृती त्यामुळे आपल्याकडे निर्माण झाल्या? अरे वा, खूप वेगवेगळ्या प्रकारे मराठीत आणि एकूण भारतीय भाषांमध्ये बरोबर. शेक्सपियर आलेला आहे. मगाशी मी उल्लेख केला की 1867 सालापासून सुरुवात झाली. हॅम्लेटचं रूपांतर साक्षात गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेलं आहे, विकार विलसित ह्या नावाने, आणि अजूनही त्याची आठवण काढली जाते. रोमिओ अँड ज्युलिएट हे शेक्सपियरचं सगळ्यात लोकप्रिय नाटक. मराठीतच आत्तापर्यंतच्या माझ्या माहितीप्रमाणे त्याचे 7 अनुवाद किंवा रूपांतरं झालेली आहेत. त्यानंतर अनेक नाटकांचे अनुवाद हे वेगवेगळ्या साहित्यिकांनी केलेले आहेत. नटसम्राट हे नाटक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्यापैकी बहुतेक नाट्यरसिकांनी नटसम्राट पाहिलेलं, वाचलेलं असणार. कुसुमाग्रज हे स्वतः थोर कवी असले तरी त्याचबरोबर ते शेक्सपियरचे चाहतेही होते. राजमुकुट या नावाने त्यांनी मॅकबेथचंही रूपांतर केलेलं होतं, पण ते त्या मानाने तेवढं प्रसिद्ध झालं नाही. नटसम्राट हे त्यांनी केलेलं किंग लिअरचं रूपांतर मात्र प्रचंड, म्हणजे अभूतपूर्व अशा तऱ्हेची लोकप्रियता त्या नाटकांनी मिळवली. त्याखेरीज रोमिओ अँड ज्युलिएटचं मी तुम्हाला उदाहरण देईन की इतक्या नाट्यकृती आणि विशेषतः चित्रपट त्या नाटकावर आधारलेले असे निर्माण झाले की अगदी सैगलच्या काळापासून ते अगदी अलीकडच्या, म्हणजे ते गोलियों की रासलीला, रामलीला नावाच्या अगदी कमर्शियल चित्रपटापर्यंत अनेक प्रेमकहाण्यांमध्ये रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकाचा काही ना काही संदर्भ हा अगदी निश्चितपणे घेतलेला आढळून येतो. मराठीमध्ये परशुराम देशपांडे यांनी शेक्सपियरचे अनेक अनुवाद केले आहेत आणि शेक्सपियर संबंधात समीक्षात्मक पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. मंगेश पाडगावकरांचं द टेम्पेस्टचा अनुवाद हा आवर्जून प्रत्येकाने वाचावा असा आहे. म्हणजे मराठीतल्या थोर कवींपैकी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या तिघांनाही शेक्सपियरच्या नाटकांची भुरळ पडली आणि तिघांनीही त्याचे अनुवाद किंवा रूपांतरं केली. मला सांगायला आनंद वाटतो की ह्या सगळ्या मोठ्यांच्या पंक्तीला काटकोन करून का होईना, पण माझासुद्धा पाठ मांडला जाणार आहे. शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर आणि द मर्चंट ऑफ व्हेनिस या 2 नाटकांचा अनुवाद नुकताच माझ्याकडून पूर्ण झाला आणि 1-2-3 महिन्यात ती प्रकाशित होतील. याच्याखेरीज शेक्सपियर विषयक समीक्षाही मराठीत खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. त्यात मी परशुराम देशपांडे यांचा उल्लेख केला, तसाच राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या विल्यम शेक्सपियर
जीवन आणि साहित्य या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे. मोठ्या आकाराच्या 220 पानांचं हे पुस्तक के. रम शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रजांचे बंधू यांनी लिहिलेलं आहे आणि गंभीर समीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यांना शेक्सपियर मुळापासून समजावून घ्यायचं आहे त्यांनी अगदी अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि आजही ते अतिशय लोकप्रिय आहे. अशा तऱ्हेने मी तुम्हाला म्हटलं तसं अशी कुठली भाषा नाही, अगदी हिंदीमध्ये ओंकारा, मकबूल अशा तऱ्हेची जे चित्रपट निघाले आणि लोकप्रिय झाले हे सगळे शेक्सपियरच्या नाटकांवर आधारलेले चित्रपट आहेत. हे सगळेच चित्रपट, सगळीच नाटकं ही पाहून शेक्सपियरच्या आत्म्याला काय वाटलं असतं ह्याबद्दल काही वेळेला शंका घ्यायला जागा राहते. पण लोकोत्तर पुरुष जो होतो, जो लेखक असतो, त्याच्या कलाकृतींबद्दल अनेक कलाकारांना आत्मीयता वाटते आणि त्यांना त्यातून स्फूर्ती मिळते आणि अर्थातच ते क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतात तेव्हा ते आपापल्या परीने त्याचे अनुवाद करणार, त्याचे रूपांतर करणार, त्याच्यावर आधारित कलाकृती काढणार, हे तर सर्वमान्य सत्यच आहे. अशा तऱ्हेने शेक्सपियर हा कदाचित जगातला सर्वाधिक अनुवादित आणि रूपांतरित झालेला साहित्यिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या ह्या पॉडकास्टचा शेवट करताना मला शेक्सपियरच्या शेवटच्या नाटकाची आठवण करायला आवर्जून आवडेल. अद्भुताचा घनदाट स्पर्श लाभलेल्या द टेम्पेस्ट या माझ्या अतिशय आवडत्या नाटकाचा नायक प्रॉस्पेरो हा महामांत्रिक आहे. नेपल्सचं ड्यूकपद दैवयोगानं गमावून तो एका निर्जन बेटावर येऊन पडतो आणि मग पुढचं नाट्य घडवतंही आणि तो घडवतोही. नाटकाच्या शेवटाला त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी गोड होतात तेव्हा तो एक मधुर स्वगत बोलून प्रेक्षकांचा निरोप घेतो आणि नाटकाचा समारोप करतो. आपल्या भाषेत अशा शेवटच्या वाक्याला भरतवाक्य म्हणतात. द टेम्पेस्ट या नाटकाचा एक अतिशय मधुर अनुवाद कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी केला आहे. त्या अप्रतिम अनुवादातलं हे भरतवाक्य मी आता आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यातला हृदयस्पर्शी भाग म्हणजे त्याचा दुहेरी तिहेरी अर्थ. तो असा की वरकरणी प्रॉस्पेरो हा मांत्रिक नाटकाचा नायक आहे, तो प्रेक्षकांचा निरोप घेतो आहे. दुसरीकडे नाटक संपतं आहे आणि तिसरीकडे या अखेरच्या नाटकाच्या भरतवाक्याद्वारे विल्यम शेक्सपियर हा महान नाटककार रंगभूमीचा आणि आपल्या मायबाप प्रेक्षकांचाही निरोप घेतोय असं हे चित्र दिसतं. शब्दांची मंत्रशक्ती आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची शक्ती यांनी जणू आपल्याला इतकी वर्ष बांधून ठेवलं होतं, पण आता त्यातून मुक्त व्हायची वेळ आली तेव्हा मला ऋणमुक्त करा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती रंगभूमीचा हा निष्ठावंत महामांत्रिक शेक्सपियर प्रेक्षकांना आणि वाचकांना करतोय. तर आता ऐका प्रॉस्पेरोचं भरतवाक्य. आता फेकून दिली मी माझी मंत्रशक्ती, सोबतीला उरलीये माझीच फक्त क्षीण शक्ती. मला ज्यांनी फसवलं त्यांना मी माफ करून टाकलंय, तेव्हा तुम्ही माझ्यावर तुमचा मंत्र टाकून ह्या निर्जन बेटावर नका ठेवू मला बांधून. ऐका माझी विनंती, मला आता सोडा. तुमच्या सदय टाळ्यांनी मंत्रपाश तोडा. तुम्ही तुमचे प्रेमळ श्वास माझ्या शिडात भरा. आनंद द्यायचं माझं कार्य सफल करा. आता माझ्या आज्ञेतली भूतं नाहीत माझ्यापाशी आणि भारून टाकणारे मंत्रही नाहीत माझ्यापाशी. आधार जर लाभला नाही मला आता प्रार्थनेचा, तर माझा शेवट असेल यानंतर निराशेचा. देवाच्या दयेसाठी प्रार्थनाच तिथवर पोचून भिडते आणि मग सगळ्या अपराधांना क्षमा मिळते. तुम्ही जशी इच्छा करता अपराधांना तुमच्या क्षमा व्हावी, तशीच तुम्ही क्षमा करून मलाही मुक्ती द्यावी. धन्यवाद. सर, खरं तर वाटतंय की ही पॉडकास्ट मालिकाच सुरू राहावी, कधीच संपू नये. इतका शेक्सपियर हा महान साहित्यिक आहे. झपाटून टाकणारा विषय खरंच आहे, आहे अगदी तो. खरं आहे. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा.
राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.